आणि जोपर्यंत यात्रा शिवाजी पार्कपर्यंत येईल मुंबईमध्ये तोपर्यंत अनेक धक्के हे काँग्रेसला त्या ठिकाणी बसतील. अनेक दिग्गज नेते हे काँग्रेसमधून भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळतील. याच्या आधी जरांगे पाटील एवढा विरोध का करत आहे? नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्यांनी मागणी केली आणि त्यामध्ये SITची त्या ठिकाणी आता घोषणासुद्धा झालेली आहे, चौकशीसुद्धा याची सगळ्यात सुरू झालेली आहे थोड्या दिवसामध्ये. त्याच्यामध्ये मग काय आजकाल सगळी यंत्रणा तर अतिशय अद्ययावत आहे. कोणी कोणाला फोन केला, कोणाच्या फोनवरून गेला, काय बोललं, काय संभाषण केलं, काय मेसेज केला, काय व्हॉट्सअप केलं, हे सगळं कळतं आहे. हे काही लपून राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की थोड्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील की कोणी याला हवा दिली, कोणी जास्त याच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रक्षोभक त्या ठिकाणी बोलणं केलं, चिथावणी दिली, हे सगळं समोर येणार आहे. सगळं समोर काही लपून राहणारं नाही आहे. म्हणून मला वाटतं की SITचा आता निकालाचा आपण थोड्या दिवसामध्ये आपण वाट बघा. महादेव जानकर एक गट जो आहे तो शरद पवारांसोबत पुन्हा जाणार आहे अशी प्रतिक्रिया. या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत मला असं वाटतं. आता काय ज्याच्या मनात येईल ते तो बोलत राहतो रोज. मला असं वाटतं की यांनी कोण कुणाबरोबर जाणार आहे भाजपबरोबर, पण तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आज पवार साहेबाबरोबर 2, 5, 7, 10 लोक ते त्यांनी सांभाळावे. शिवसेनेबरोबर 4, 5 लोक राहिले शिल्लक ते त्यांनी सांभाळावे. आता कालही आपण पाहिलं जे जवळचे लोक होते ते सुद्धा आता शिंदे गटामध्ये एकनाथजींबरोबर आलेले आहेत उद्धव ठाकरेंकडून. आणि म्हणून मला असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे बघण्यापेक्षा कोण कुठे जाईल, कोण कुठे राहील, त्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक सेना जी आहे, शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे तुमची पवारसाहेबांची, ती त्यांनी सांभाळावी. ती सांभाळली तरी भरपूर आहे. अन्यथा शेवटपर्यंत निवडणुकाचं तिकीट भरण्यापर्यंत तुमच्याकडे कोण राहील हाही प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात की काही लोक संपर्कात आहेत, कुठले कुठले काँग्रेसमध्ये, कारण की ज्या पद्धतीने अशोक चव्हाण आले त्या पद्धतीने आणखी नाही, काही. मी सांगितलं की मागच्या वेळेला मी म्हटलं तर मोठा भूकंप होईल. देवराजी आले, एकनाथजी बरोबर गेले, अशोकजी चव्हाण सगळ्यात मोठे आज नेते काँग्रेसचे आहेत, ते सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत. आज वळवी सकाळी माझ्याकडे या ठिकाणी येऊन गेलेत. 5-6 दिवसापूर्वी माझी त्याची फोनवर चर्चा झालेली होती. आज ते बावनकुळे साहेबांनाही भेटले, उद्या त्यांचा प्रवेश होतो आहे. अजूनही नेते आहेत. आज जे मोठ्या मोठ्याने बोलत आहेत ना ते बघा सुद्धा उद्या काय होईल. मी सगळ्यांची नावं घेणार नाही, पण आज जी मोठ्याने बोलत आहेत, आमच्यावर टीका करतायत, ते सुद्धा उद्या इकडे येऊन बसले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. पण मी आज मुद्दामून त्यांची नावं या ठिकाणी जाहीर करणार नाही. म्हणजे त्या स्टेजवरची आजची नंदुरबारमध्ये येताच राहुल गांधी, तुम्ही आता वळवींचं उदाहरण दिलं, शिवाजी पार्कमध्ये सभा होता, त्यामुळे मुंबईत सुद्धा काँग्रेसला धक्के बसणार आहेत का? तर मी ते सांगितलं, नंदुरबारला त्यांची यात्रेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळेला पद्माकर वळवकी सगळे दिग्गज नेते काँग्रेसचे या ठिकाणी भाजपत आलेले आहेत. आणि जोपर्यंत यात्रा शिवाजी पार्कपर्यंत येईल मुंबईमध्ये तोपर्यंत अनेक धक्के हे काँग्रेसला त्या ठिकाणी बसतील. अनेक दिग्गज नेते हे काँग्रेसमधून भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळतील. राहुल गांधी सभा घेतात आणि सभेला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार. बघा केवढं दुर्दैव आहे की ज्या शिवाजी पार्कवर अनेक सभा बाळासाहेब ठाकरेंनी गाजवल्या, गर्दीचं रेकॉर्ड त्या ठिकाणी केलं, आणि त्या ठिकाणी आज राहुल गांधी येणार आहे. आणि ते ठीक आहे, पण त्या पुढे जाऊन की उद्धवजी त्या सभेला हजर राहणार आहेत. मी तर आपल्याकडूनच ऐकलेलं आहे. आणि ते जातील त्या ठिकाणी, कारण त्यांचं प्रेम आहे आता सध्या काँग्रेसवर. पण मला आठवतं की बाळासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की ज्या वेळेला मला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेला मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेल, हे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. पण मला असं वाटतं बाळासाहेब असताना त्यांनी तर हे स्वप्न पुढं तर पूर्ण होऊ दिलं नाही किंवा हे सत्यामध्ये उतरू दिलं नाही. पण आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी नाहीत, पण उद्धवजींनी मात्र सगळं ते दुकान बंद केलं आणि आता ते काँग्रेसमध्ये जाऊन बसलेत. मला असं म्हणायला काही हरकत नाही. आज खरं आहे की ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला शिव्या दिल्या, शिव्या म्हटल्यापेक्षा त्यांच्या भाषेमध्ये जे त्यांनी टोकाची भूमिका त्यांच्या विरोधामध्ये घेतली, कट्टर हिंदुत्वाचं समर्थन केलं, आणि त्या काँग्रेसबरोबर आज उद्धवजी सत्ता स्थापना त्यांनी केली. औटघटकीचे राजा ते ठिकाणी मुख्यमंत्री झालेत, आणि त्यातून काय मिळालं त्यांना? तर त्यांनी पक्ष सगळं संपवून टाकलेला आहे, स्वतःला संपवून घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता राहुल गांधी येऊ द्या, उद्धवजी जाऊ द्या, का कोणाला अजून पवारसाहेबांना जाऊ द्या, यामुळे राज्यामध्ये किंवा लोकसभेच्या निकालावर कुठलाही फरक पडणार नाही. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे. आणि म्हणून एक चांगला निकाल, मोठा निकाल या ठिकाणी महाराष्ट्रातून लोकसभेला या ठिकाणी मिळेल. वाटतं माधवजी आता माझ्याकडून बसले होते, तासभर माझ्याकडे जेव्हा बसलेले होते, आम्ही दोघे चर्चा करत होतो. पण त्यांच्या बोलण्यातून तर मला तसं काही जाणवलं नाही. ते तर आमच्यासोबतच यायला तयार आहेत. त्यांनी मला सरळ सांगितलं, स्पष्ट सांगितलेलं आहे. आत्ताच बसले होते माझ्यासोबत.
आत्ता अर्ध्या तासापूर्वी आपण अर्ध्या तासापूर्वी त्या ठिकाणी गेले. जानकर महायुतीसोबत राहतील की महाविकास निश्चित राहतील, आमच्याबरोबरच ते त्या ठिकाणी राहतील. त्यांचं काही म्हणणं आहे, त्यांची काही मागणी जागेची, एखाद्या जागेची मागणी त्यांची आहे की मला एखादी जागा मिळावी, त्या संदर्भामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, देवेंद्रजी या ठिकाणी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, आमचे दिल्लीतले नेते आहेत, ते या संदर्भामध्ये निर्णय करतील. पण त्यांची अशी कुठली टोकाची भूमिका नाही आहे, कुठली टोकाची भूमिका त्यांची त्या ठिकाणी नाही आहे. आणि मला वाटतं सगळे आमचे जे सगळे छोटे मोठे अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत समजा आता आज जे, किंवा साहजिक आहे प्रत्येकाची मागणी असते की आम्हाला जागा द्या, आम्हाला ही जागा सोडा, ती जागा सोडा. मला वाटतं लवकरच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि सगळं अतिशय व्यवस्थित होईल. तुम्ही आलबेल सांगताय, महाविकास आघाडीमध्ये मात्र आलबेल दिसत नाहीये. कारण संजय राऊत यांनी म्हटलं होतं की आमची जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी मात्र टीका केलेली की संजय राऊत काही बोलतायत, असं काही झालेलं नाहीये. आता कसं झालं, त्या पक्षांमध्ये प्रमुख कोण आहे, आता आम्ही इकडे सांगू शकतो की देवेंद्रजी आमचे प्रमुख आहेत. शिवसेनेमध्ये सांगता येईल की बाबा एकनाथजी शिंदे आमच्या ठिकाणी प्रमुख आहे, इकडे अजितदादा आहेत. इकडे काय झालं आहे, एकनाथ धड भाराभर चिंध्या, म्हणजे उद्धवजी काही बोलतात तर राऊत काही बोलतात. नाही काय, कोणाला काही कोणाच्या जिभेला हाडच राहिलेलं नाही तिथे. ज्याला वाटेल तो ते बोलत सुटतो आहे. म्हणजे यांच्यामध्ये असं एक नेतृत्व तिन्ही पक्षामध्ये नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा एक नेतृत्व त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून जो तो स्वयंभू नेता त्या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे मनातील ते त्या ठिकाणी बोलतायत, सांगतायत. आणि म्हणून मला वाटतं की आपण निवडणुकीपर्यंत बघा या सगळ्या आघाडीची काय अवस्था होते. जसं इंडिया आघाडी जी झाली ती इंडिया आघाडी, तिची काय अवस्था झाली, सुरुवातीला किती जोरात होते, इतके पक्ष जमले, तितके पक्ष, आज कोण राहिलेलं आहे, सगळे सैरावैरा झालेले आहेत, कोणी त्यांच्यासोबत राहिलेलं नाही. ममता दिदीपासून नाही, बिहारचे मुख्यमंत्री नाही, हे नाही, सगळे सोडून गेलेत, त्यांना आप चालली गेली, कोणीच राहिलेलं नाही. आता राहुल गांधीला काही दिवसात दिसेल की मग एकटाच काँग्रेस पक्ष राहिलेला आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. आणि तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये त्या महाआघाडीची त्या ठिकाणी होणार. थँक्यू. चलो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.